हर हर महादेव. श्रावण महिन्यात म्हटलं की आपल्या मनात सर्वप्रथम येतात ते भगवान महादेव. श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस भक्तीसाठी विशेष मानला जातो. पण श्रावण महिन्यातील सोमवार हा भगवान शिवांच्या उपासनेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी अनेक शिवभक्त पहाटे उठून स्नान करतात, शिव मंदिरात जातात, शिवलिंगावर जल अर्पण करतात, बेलपत्र वाहतात आणि मनभावाने ओम नमः शिवाय या मंत्राचा पंचाक्षरी मंत्राचा जप करतात. पण तुम्हाला माहिती आहे का, बेलपत्र भगवान शिवाला का अर्पण केले जाते? बेलपत्र अर्पण करण्याची योग्य पद्धत कोणती? शिवलिंगावर बेलपत्र ठेवण्याताना कोणते मंत्र म्हणावा? आणि श्रावण महिन्यावर शिवपूजन करताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व गोष्टी अगदी सोप्या पद्धतीने जाणून घेणार आहोत. जर तुम्ही भगवान महादेवाचे भक्त असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी मनापासून एकदा म्हणा, हर हर महादेव, ओम नमः शिवाय. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. श्रावण महिन्यातील महत्त्व. हिंदू धार्मिक परंपरेमध्ये श्रावण महिना भगवान शिवाच्या भक्तीसाठी विशेष मानला जातो. श्रावण महिन्यात भक्त भगवान शिवाची पूजा, अभिषेक, जप, ध्यान आणि उपवास करताना विशेषतः सोमवारी हा भगवान शिवाची महादेवाची जोडलेला दिवस मानला जातो. असलेला श्रावण महिन्यातील सोमवारच्या दिवशी शिवपूजा करणाऱ्या विशेष धार्मिक महत्त्व आहे. अनेक भक्त या दिवशी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर पाणी अर्पण करतात. काही भक्त दूध, दही, मध, तूप आणि इत्यादी पूजे द्रव्यांनी अभिषेक करतात. मात्र पूजा करताना स्थानिक मंदिराची परंपरा आणि धार्मिक पद्धतीचे यांचा आदर करणे महत्त्वाचे आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवान शिवाच्या पूजेमध्ये वस्तूपेक्षा आणि भक्त आणि श्रद्धेला महत्त्व दिले जाते. आपल्याकडे कोणती पूजा करण्याची क्षमता नसली तरी चालेल. एक लोटा पाणी, स्वच्छ पाणी, काही बेलपत्र आणि मनापासून घेतलेले शिवनामस्मरण सुद्धा भक्तीची सुरुवात होऊ शकते. सोमवारी शिवपूजन कसे करावे? श्रावण सोमवारच्या दिवशी शक्य असल्यास पहाटे उठावे, स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे. त्यानंतर आपल्या घरातील देवघर भगवान शिवाचे स्मरण करून, जर जवळ मंदिर असेल तर मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. शिवलिंगावर जल अर्पण करावे. जल अर्पण करताना मनात भगवान महादेवाचे स्मरण करावे आणि म्हणावे, ओम नमः शिवाय. हा मंत्र हळूहळू शांत मनाने आणि श्रद्धेने म्हणावा. मंत्र किती वेळ म्हणायचा यापेक्षा तो म्हणताना मन किती एकाग्र आहे हे अधिक महत्त्वाचे आहे. बेलपत्राच्या महत्त्व. आता येतो या पूजेचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग, बेलपत्र. भगवान महादेवाला बेलपत्र अत्यंत प्रिय असल्याची धार्मिक परंपरा आहे. म्हणून शिवपूजेमध्ये बेलपत्राचं विशेष स्थान आहे. बेलपत्राच्या पानाच्या 3 तलांकडे अनेक धार्मिक प्रतिष्ठा जोडून पाहिले जाते. काही परंपरांमध्ये या 3 दलांचे संबंध भगवान महादेवाच्या त्रिशूळाशी किंवा शिवाच्या विविध तत्वांशी जोडले जातात. म्हणून शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना भक्त मनोभावाने भगवान महादेवाचे स्मरण करतात. पण तिथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, बेलपत्र अर्पण करण्यामागचा खरा भाव म्हणजे श्रद्धा, नम्रता आणि भगवान शिवप्रती समर्पण. बेलपत्र कसे अर्पण करावे? शिवपूजेसाठी शक्य असल्यास स्वच्छ आणि ताजे बेलपत्र घ्यावे. बेलपत्रावर किडे किंवा मोठे नुकसान झालेले नसावे याची काळजी घ्या.
मंदिरातील परंपरेनुसार बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करावे. बेलपत्र अर्पण करताना मनात भगवान शिवांचे स्मरण करा आणि शांतपणे म्हणा ओम नमः शिवाय. यानंतर भगवान शिवासमोर आपली इच्छा किंवा अडचण सांगण्यापेक्षा प्रथम मनापासून प्रार्थना करा. हे महादेव, माझ्या जीवनात योग्य मार्ग दाखवा, माझ्या मनात शांतता द्या, माझ्या कुटुंबावर कृपा राहू द्या, मला चांगले विचार आणि योग्य कर्म करण्याची शक्ती द्या. ही प्रार्थना अत्यंत साधी आहे, पण तिच्या मागे भक्तीचा सुंदर भाव आहे. शिवलिंगावर जल अर्पण करताना काय म्हणावे? शिवलिंगावर जल अर्पण करताना तुम्ही साधा पंचाक्षरी मंत्र म्हणू शकता. ओम नमः शिवाय. जल हळूहळू अर्पण करा आणि मन शांत ठेवा. पूजा करताना घाई करू नका, कारण पूजा म्हणजे एक फक्त काही मिनिटाची धार्मिक कृती नाही. पूजा म्हणजे काही काळ स्वतःच्या मनाला शांत करण्याची आणि ईश्वरांचे स्मरण करण्याचा एक मार्ग आहे. या दिवशी उपवास कसा करावा? श्रावण सोमवारी अनेक फक्त उपवास करतात, परंतु उपवास करणे प्रत्येकाच्या आवश्यक आहे असे नाही. आपल्या आरोग्याची आणि शरीराची क्षमता लक्षात घेऊन आहार घ्या. उपवास करत असाल तर धार्मिक परंपरेनुसार स्वस्तिक आहार घ्या. आरोग्याच्या कारणामुळे उपवास करणे शक्य नसेल तर मनापासून शिवस्मरण आणि पूजा करता येते. कारण भक्ती केवळ उपवासावर अवलंबून नसते. शिवभक्ती सर्वात सुंदर भाग म्हणजे श्रद्धा, सदाचार आणि मनाची शुद्धता. श्रावण सोमवारी हे एक काम नक्की करा. जर तुम्हाला भगवान महादेवाची भक्ती करायची असेल तर या शेवटी एक छोटासा संकल्प करा. कोणाचेही मन दुखवू नका. वाईट शब्द बोलण्याचे स्वतःला रोका. गरजू व्यक्तीला शक्य असले तेवढी मदत करा आणि मनात भगवान महादेवाचे स्मरण ठेवा. कारण देवपूजा करताना आपण वागण्याइतकी चांगुलपणा दिसला पाहिजे. फक्त मंदिरात जाऊन पूजा करून बाहेर आल्यानंतर एखाद्याला त्रास देणे, अपयश बोलणे किंवा चुकीचे काम करणे ही भक्तीचा खरा अर्थ नाही. म्हणून श्रावण सोमवारी शिवपूजेसोबत सदाचार संकल्पना करा. एक छोटीशी प्रार्थना. आता काही क्षण डोळे मिटा, मन शांत करा आणि मनात भगवान महादेवाचे स्मरण करा. मनापासून म्हणा, हे महादेवा, माझ्या मनातील चिंता दूर करण्याची शक्ती द्या. माझ्या कुटुंबात सुख, समृद्धी आणि शांती सुचवा. माझ्याकडे चांगली कर्म घडू द्या. अडचणीत वेळ धैर्य द्या आणि माझे मन सदैव आपले चरणी राहू द्या. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तर मित्रांनो, श्रावण महिन्यातील सोमवार हा भगवान शिवाच्या भक्तीसाठी एक सुंदर आध्यात्मिक संधी आहे. या दिवशी शक्य असल्यास मंदिरातील जा, शिवलिंगावर जल अर्पण करा, श्रद्धेने बेलपत्र अर्पण करा, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या जीवनात चांगले विचार, चांगले कर्म आणि नम्रता आणण्याचा प्रयत्न करा. भगवान शिवाकडे फक्त एक संपत्ती मागण्यापेक्षा समृद्धी मागा, मन शांती मागा, धैर्य मागा आणि योग्य मार्गावर चालण्याची शक्ती मागा. कारण जेव्हा मन शांत होते, विचार सुद्धा शुद्ध होतात आणि कर्म चांगले होते, तेव्हा जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो. म्हणून या श्रावण महिन्यातील भक्ती भावाने भगवान महादेवाचे स्मरण करा आणि मनापासून म्हणा हर हर महादेव. ओम नमः शिवाय. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. आपल्या शिवभक्ती परिवारासोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हर हर महादेव.